आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार डीजे। दरम्यान या ठिकाणी हुमरडगावचे ग्रामस्थ तुषारजी मुरवणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। आता मात्र एक मोठा फटका, ऋतिक कदम ब्रँडेड फटका डीप मिड विकेट क्षेत्रात, बिग 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 हिट, षटकार डीजे। धन्यवाद डीजे। आता मात्र विचार करायला भाग पडणारी फलंदाजी ऋतिक कदम याच्या माध्यमातून पाहायला मिळते। काल असे 3 चमत्कार या मैदानावर त्यांना सामना एक हाती वळवला होता। तब्बल मिडन षटक टाकून 3 विकेट घेतले होते। तदनंतर मनीष शेट्ये, मंदार शेट्ये यांच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये 3 षटकार असताना 3 षटकार खेचले गेले। या खेळपट्टीवर काही होतं, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत रिझल्ट सांगता येत नाही। दरम्यान स्वेर चेंडू घोषित केला जातोय जमिनीशी दोन्ही हात समांतर करून अनिल चाळके यांच्या मार्फत। आपण पाहतोय पंचांची गोडजोडी मैदानात दाखल आहे। अनिल चाळके आणि गणेश गिरकर मंडळाचे आधारस्तंभ मानले जातात आणि हे आधारस्तंभ आज मात्र मैदानात पंचगिरी करताना आपण पाहू शकतो। पुन्हा एकदा ऋतिक कदम, जोरदार प्रहार चढवला जातोय, जेलची नामी संधी नवती, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार डीजे। गरज होती, सामना कुठे आणून ठेवलाय। 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता, 7 धावा पूर्ण करेल का शुभम कदम? ऋतिक कदम या ठिकाणी आग ओकणारी फलंदाजी करतोय। 2 चेंडू 7 धावांची ज्या अनुभवी गोलंदाजाला गोलंदाजी दिली गेली नाही, कदाचित चूक केली आहे का कर्णधाराने, येणारा वेळ येणारा काळ ठरून जाईल। 2 चेंडू 7 धावांची गरज, फुल टॉस चेंडू स्टिअर केला जातोय, स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका आपण पाहतोय, नैसर्गिक अडथळ्यांना पार करत चेंडू येतोय शिवराम गावकर याच्या हातात। दरम्यान 2 धावा। आता मात्र कंपल्सरी चेस असणार आहे, 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता।